ठीक आहे, तर पहिला प्रश्न आहे तुमच्या समोर की कमळाचे फूल सकाळी उमलते तर निशिगंधाचे फूल ही रात्री उमलते, तर ही वनस्पतीची कोणत्या प्रकारची हालचाल आहे? रसायन अनुवर्तन, वृद्धी असंलग्न, जलानुवर्ती की गुरुत्वानुवर्ती? तर उत्तर द्यायचं आहे याचं की सकाळी कमल फुलते आणि निशिगंधाचे फूल रात्री उमलते, तर ही वनस्पतीची हालचाल कोणत्या प्रकारची आहे? तर वनस्पतीमध्ये म्हणजे कमळाचं फूल हे सकाळी उमलतं आणि निशिगंधाचं फूल हे रात्री उमलतं. तर ही जी वनस्पतीची हालचाल आहे, तर बऱ्याच विद्यार्थ्यांनी बरोबर उत्तर दिलेलं आहे. तर बी क्रमांकाचं की ही वृद्धी असंलग्न या प्रकारची हालचाल आहे. म्हणजे या ठिकाणी काय होतं की याच्यामध्ये काही ज्या वनस्पती असतात, या ठिकाणी स्पष्टीकरण तुम्हाला पाहायला मिळेल की वनस्पतीमधील हालचाल ही नेहमी उद्दीपनाला दिलेल्या प्रतिसादाच्या स्वरूपामध्ये असते. म्हणजे त्याला जसं उद्दीपन मिळेल किंवा स्टिम्युलस मिळेल त्याप्रमाणे त्या वनस्पतीची हालचाल होत असते. आता या ठिकाणी वृद्धी असंलग्न म्हणजे काय, की आपण या ठिकाणी पाहिलं की जे कमळ आहे ते सकाळी फुलतं आणि निशिगंध रात्री, तर त्यांच्यातील पाण्याचे प्रमाण हे कमी जास्त होतं. अशा ज्या काही वनस्पती असतात, तर त्यांचं पाण्याचं प्रमाण त्या कमी जास्त करून आपला आकार या ठिकाणी बदलतात आणि त्याच्यामुळे जी काही वृद्धी असंलग्न प्रकारची हालचाल आहे, तर ती या ठिकाणी घडून येते. आता या ठिकाणी जलानुवर्ती हा जो काय प्रकार आलेला आहे, या ठिकाणी जलानुवर्ती, तर जलानुवर्ती जी हालचाल असते, तर ती या ठिकाणी पाण्याला दिलेला प्रतिसाद, तर पाण्याला दिलेला प्रतिसाद याच्यामुळे या जलानुवर्ती हालचाल होत असते. आता गुरुत्वानुवर्ती हालचाल जी आहे, तर ती मूळ संस्था जी काही मुळे वगैरे असतात, तर ती गुरुत्वाकर्षण क्रियेला प्रतिसाद देतात. म्हणून या ठिकाणी जी काही वनस्पतीची हालचाल होते, तर ती गुरुत्वानुवर्ती हालचाल होत असते. आणि त्याच्यानंतर या ठिकाणी रसायन अनुवर्तन या प्रकारची हालचाल असते, तर ती विशिष्ट रसायनाला दिलेला प्रतिसाद यामुळे या प्रकारची हालचाल होत असते. म्हणजे जर आपण या ठिकाणी युरिया वगैरे टाकला, तर त्या ठिकाणी मुळांची हालचाल त्या दिशेने म्हणजे त्या रसायनांच्या दिशेने होणार आहे आणि त्याच्यामुळे या ठिकाणी जी हालचाल होईल वनस्पतींची, ती रसायन अनुवर्तन या प्रकारची हालचाल होणार आहे. आता या ठिकाणी जे काही बीजांड वगैरे असतात, म्हणजे रसायन अनुवर्तन हालचालीमध्ये जे बीजांड असतात, त्या बीजांडाच्या दिशेने होणारी परागनलिकेची वाढ, परागनलिका ज्या असतात, तर त्या परागनलिकेची जी वाढ असते, तर ती या ठिकाणी बीजांडाच्या दिशेने होते आणि ही वाढ या ठिकाणी रसायन अनुवर्तन, तर या प्रकारची हालचाल असते. तर अशा प्रकारे या ठिकाणी कमळाचे फुल हे सकाळी उमलतं तर निशिगंधाचं फुल रात्री उमलतं. तर ही जी वनस्पतीची हालचाल आहे ती वृद्धी असंलग्न या प्रकारची आहे आणि इतर जे काही आवर्तन वगैरे जलानुवर्ती, गुरुत्वानुवर्ती, तर या प्रकारची हालचाल सुद्धा आपल्याला ठिकाणी सांगता येईल. त्यानंतर प्रश्न पुढचा आहे तुमच्या समोर. तर खूप महत्त्वाचा प्रश्न आहे यावर सुद्धा तुम्हाला प्रश्न विचारला जाईल. या ठिकाणी हा प्रश्न रिपीट झालेला आहे 1-2 परीक्षेमध्ये, की कचऱ्यातील पदार्थाचं निसर्गतः विघटनासाठी लागणारा सर्वसाधारण कालावधी लक्षात घेता सर्वाधिक व सर्वात कमी कालावधी लागणाऱ्या पदार्थांची योग्य जोडी खालील पर्यायापैकी कोणती? या ठिकाणी सर्वाधिक आणि सर्वात कमी कालावधी लागणाऱ्या पदार्थांची जोडी म्हणजे विघटनासाठी किंवा कुजण्यासाठी कोणत्या जोडीला सर्वात जास्त आणि सर्वात कमी कालावधी लागतो? थर्माकोल, लाकूड, प्लास्टिक, चामडी बूट, थर्माकोल, चामडी बूट की प्लास्टिक, लाकूड? तर या ठिकाणी व्यवस्थित विचार करून उत्तर द्यायचं आहे की सर्वात जास्त कालावधी आणि सर्वात कमी कालावधी कोणत्या दोन पदार्थांना किंवा वस्तूंना लागेल? किंवा बऱ्याच विद्यार्थ्यांनी या ठिकाणी उत्तर अगदी बरोबर दिलेलं आहे किंवा देण्याचा प्रयत्न केला आहे, की या ठिकाणी जो काय पर्याय क्रमांक ए येणार आहे थर्माकोल. तर थर्माकोल हा जो काय वस्तू आहे किंवा पदार्थ आहे, तर या थर्माकोलला या ठिकाणी जवळजवळ जो काय कालावधी आहे, तर तो या ठिकाणी 1 दशलक्ष वर्ष
या ठिकाणी पहा 1 दशलक्ष वर्ष हा कुजण्यासाठी या ठिकाणी थर्माकोलला कालावधी लागतो. आणि जो काय लाकूड आहे तर पहा लाकडाला जो काय कालावधी असतो 1 ते 1.5 महिन्याचा कालावधी या ठिकाणी पहा एक लाकडाला लागतो. पहा सॉरी 15 महिन्याचा कालावधी या ठिकाणी पहा लाकडाला लागतो. पहा 15 महिन्याचा जो कालावधी आहे लाकडाला पहा 15 महिन्याचा कालावधी लागतो. आणि या ठिकाणी पहा जो काय थर्माकोल आहे तर त्याला 1 दशलक्ष वर्ष या ठिकाणी पहा कालावधी लागतो पहा कुजण्यासाठी. आणि त्याच्यानंतर आपण इतर ज्या काही वस्तू आहेत तर त्यांचा कालावधी या ठिकाणी पाहूया. तर पहा पेपर टॉवेल असतो तर त्याला 2 ते 4 आठवड्या एवढा कालावधी लागतो. 2 ते 4 आठवड्यामध्ये तर तो कुजून जातो. जी कागदी पिशवी असते तर या कागदी पिशवीला पहा 1 महिना एवढा कालावधी लागतो. वर्तमानपत्र असतात तर या वर्तमानपत्राला पहा 1.5 महिन्यांचा कालावधी पहा या ठिकाणी लागतो कुजण्यासाठी. त्यानंतर पहा पुट्टा असतो तर पुट्ट्याला 2 महिन्यांचा कालावधी लागतो. कापसाचे जे मोजे असतात कापसाच्या मोज्यांना पहा 3 महिने. आणि लाकूड आपण सांगितलं पहा 15 महिन्यांचा कालावधी लागतो. जे प्लायवूड असतं तर ते प्लायवूड सुद्धा पहा लाकडाचं असतं परंतु त्याला सुद्धा या ठिकाणी 1 ते 3 वर्षांचा कालावधी या ठिकाणी कुजण्यासाठी लागतो. जे लोकरी मोजे असतात त्या लोकरी मोजेला 1 ते 5 वर्ष या ठिकाणी पहा कापसाचे मोजे 3 महिन्यामध्ये कुजतात तर लोकरी मोजेला 1 ते 5 वर्षांचा कालावधी लागतो. दुधाचा डबा असेल दुधाच्या डब्याला पहा 5 वर्षे लागतात. रंगवलेली जी काठी असते लाकडाची काठी रंगवलेली तर या रंगवलेल्या काठ्याला पहा 13 वर्षे लागतात. लक्षात घ्यायचं आहे फक्त जे लाकूड असतं लाकडाला पहा 15 महिने लागतात. परंतु जर एखादी लाकडी काठी असेल आणि तिला रंगवलं असेल तर पहा 13 वर्ष एवढा वेळ लागतो. चामड्याचे जे बूट असतात ते पहा 25 ते 40 वर्ष या ठिकाणी कुजत नाहीत किंवा त्यांना तेवढा वेळ लागतो. पातळ धातूचा डबा असेल तर पहा 50 वर्ष कुजण्यासाठी लागतात. फोम असेल पहा फोम आणि प्लॅस्टिकचे कप असतात. फोम आणि प्लॅस्टिकचे कपासाठी पहा 50 वर्षे एवढा कालावधी लागतो. रबरी बुटाचे जे तळवे असतील त्या तळव्यांना 50 ते 80 वर्षे एवढा कालावधी लागतो. प्लॅस्टिक भांडीसाठी 50 वर्ष. ॲल्युमिनियम असेल ॲल्युमिनियमचा डबा असतो तर त्याला 200 ते 500 वर्ष एवढा वेळ लागतो. प्लॅस्टिक बाटल्या असतील तर पहा 450 वर्ष या ठिकाणी वेळ लागतो. म्हणजे जर आपण या ठिकाणी परिसरामध्ये जर प्लॅस्टिक बाटल्या टाकून दिल्या तर त्या प्लॅस्टिक बाटल्या पण लवकर कुजत नाहीत. म्हणजे 4.5 वर्ष त्या आहे तशा राहतील. त्यानंतर आपण बाळांसाठी जे काही डायपर्स वगैरे वापरतो तर त्यांना 5.5 वर्ष एवढा कालावधी लागतो. त्यानंतर एक धागी फिशिंग लाईन जे काही माशांच्या जाळ्या असतात एक धागी तर त्यांना 600 वर्ष एवढा कालावधी लागतो. प्लॅस्टिकच्या जर पिशव्या असतील त्या 200 ते 1000 वर्ष एवढा कालावधी विघटनासाठी लागतो. आणि पहा थर्माकोलला 1 दशलक्ष वर्ष म्हणजे आपण जे थर्माकोल वगैरे वापरतो तर त्याला 1 दशलक्ष वर्ष एवढा कालावधी पहा विघटनासाठी लागतो. म्हणजे या ठिकाणी किती मोठ्या प्रमाणामध्ये तर या पदार्थांचा निसर्गासाठी तोटा आहे त्या ठिकाणी आपल्या लक्षात येईल. म्हणजेच या ठिकाणी आपल्याला यापैकी प्लॅस्टिकला सुद्धा जास्त वर्ष लागतील. आणि या ठिकाणी सॉरी इथं डबल झालेलं पहा प्लॅस्टिक लाकूड तर या ठिकाणी आपल्याला जास्त विचारलंय पहा तर जास्त विचारलंय सगळ्यात जास्त पहा थर्माकोल येणार आहे. आणि या ठिकाणी सगळ्यात कमी या ठिकाणी पण लाकूड येईल. त्याच्यामुळे आपल्याला पर्याय क्रमांक ए या ठिकाणी पहा बरोबर द्यावा लागेल. प्रश्न पहा पुढचा आहे आता तुमच्या समोर पहा प्रश्न पुढचा की खालीलपैकी योग्य विधान किंवा विधाने कोणती की हिऱ्यावर आम्ल किंवा अल्कली यांचा परिणाम होत नाही. हिरा हे कार्बनचे अस्फटिक रूप आहे. तर या ठिकाणी तुम्हाला उत्तर बरोबर सांगायचं आहे. फक्त अ फक्त ब फक्त अ आणि ब अ आणि ब दोन्हीही नाही. ओके तर अशाच या ठिकाणी तुम्हाला पण नोट्स मिळणार आहेत पहा स्मृती नलमवार मॅडम तर अशाच पहा तुम्हाला नोट्स मिळतील. पहा आपण काही थोडेच प्रश्न या ठिकाणी आपण घेऊ येऊया. आता या ठिकाणी तुम्हाला 30 प्रश्न आहेत. 30 प्रश्न म्हणले तर जास्त वेळ लागतो आपल्याला. परंतु एक 15 ते 20 प्रश्न तुमच्यासाठी पहा घेऊन येईल. परंतु त्याच्यामधून तुम्हाला अजून पहा वेगळे प्रश्न जे परीक्षेमध्ये त्याच्यावरती पहा डिपेंड असतील असे प्रश्न पहा तुमच्यासाठी पहा मी घेऊन येणार आहे. त्यामुळे थोडासा या ठिकाणी मला नक्की वेळ लागेल. परंतु तुमच्यासाठी पहा ते व्हिडिओज किंवा जे सेशन असणार आहे ते पहा चांगले असतील महत्त्वपूर्ण या ठिकाणी असणार आहेत. तर पहा या प्रश्नाचं उत्तर सुद्धा या ठिकाणी पहा बरेच विद्यार्थी देत आहेत. या ठिकाणी हिऱ्यावर आम्ल किंवा अल्कली यांचा परिणाम होत नाही. हिरा हे कार्बनचे अस्फटिक रूप आहे. तर या ठिकाणी कोणतं विधान पहा योग्य आहे बरोबर आहे त्या ठिकाणी आपल्याला ओळखायचं आहे.
तर पहा या ठिकाणी पर्याय क्रमांक अ, तर हिऱ्यावर आम्ल किंवा अल्कली यांचा परिणाम होत नाही. तर हे जे विधान आहे, तर हे विधान या ठिकाणी पहा बरोबर आहे किंवा योग्य आहे. म्हणजे फक्त अ या ठिकाणी पहा योग्य येणार आहे. परंतु ब जे विधान आहे की हिरा हे कार्बनचे अस्फटिक रूप आहे, तर हे विधान पहा चुकीचं आहे. कारण या ठिकाणी पहा हिरा हे स्फटिक रूप आहे. पहा कार्बनचंच रूप आहे, परंतु पहा ते स्फटिक आहे. त्याच्यानंतर पहा हिऱ्याबरोबरच पहा ग्राफाईट असेल, फ्लुरन्स असतील, तर या ठिकाणी कार्बनची रूपे आहेत. पहा ही कार्बनची रूपे आहेत. पहा हिरा, ग्राफाईट आणि फ्लुरन्स, तर हे कार्बनची रूपे आहेत, परंतु ही स्फटिक रूपे आहेत. आता या ठिकाणी जर तुम्हाला कार्बनची रूपे अस्फटिक कोणती असं तुम्हाला प्रश्न जर पडला असेल किंवा प्रश्न विचारला गेला, तर पहा कोल आणि दगडी कोळसा. कोल आणि दगडी कोळसा हे अस्फटिक रूपे आहेत आणि स्फटिक रूप कार्बनचं हिरा, ग्राफाईट आणि पहा फ्लुरन्स, तर ही या ठिकाणी पहा कार्बनचे स्फटिक रूपे आहेत. त्याच्यामुळे या ठिकाणी जो काही पर्याय दुसरा येणार आहे की हिरा हे कार्बनचे अस्फटिक रूप आहे, हे चुकीचं होतं. त्याच्यामुळे पहा पर्याय क्रमांक ए फक्त या ठिकाणी योग्य येणार आहे. आता या ठिकाणी तुम्हाला एक थोडीशी माहिती सांगतो. त्या ठिकाणी हिरा आणि ग्राफाईट, जे हिरा आहे आणि ग्राफाईट आहे, तर या ठिकाणी हे कार्बन अणूपासून पहा तयार झालेले आहेत. त्यानंतर पहा हिरा कठीण असतो. हिरा काय असतो तर कठीण असतो, तो सुंदर असतो, पहा दिसायला सुंदर असतो. त्यानंतर पहा तो स्फटिकी आहे. आणि ग्राफाईट जो असतो, पहा ग्राफाईट असतो तो मऊ, राखाडी आणि काळ्या रंगाचा स्फटिकी पदार्थ या ठिकाणी ग्राफाईट असतो. त्या उलट हिरा हा पहा सुंदर असतो दिसायला. तर अशा प्रकारे या ठिकाणी आपल्याला हिरा आणि ग्राफाईटची पण माहिती सांगता येईल. प्रश्न पहा पुढचा आहे पहा तुमच्यासाठी की 0°C तापमानाच्या पाण्याचे तापमान जर वाढवलं तर खालील पर्यायापैकी कोणता परिणाम दिसून येईल. सुरुवातीला त्याची घनता वाढते, परंतु नंतर ती कमी होत जाते. सुरुवातीला त्याची घनता कमी होते, परंतु नंतर ती वाढत जाईल. सुरुवातीपासून शेवटपर्यंत घनता वाढत जाते की सुरुवातीपासून शेवटपर्यंत घनता कमी होत जाते. तर पहा 0°C पासून या ठिकाणी पाण्याचं तापमान आपल्याला वाढवायचं आहे. तर त्यावेळेस खालीलपैकी कोणता परिणाम दिसून येणार आहे. थँक्यू अमोल सूर्यवंशी सर. लाईक करा, फक्त लाईक करा. मी तुमच्यासाठी मेहनत नक्की घेतोय. आणि जे खास प्रश्न आहेत, खास प्रश्नावरून तुम्हाला या ठिकाणी स्पष्टीकरणावर सुद्धा प्रश्न तुम्हाला या ठिकाणी विचारले गेलेले आहेत या पाठीमागे सुद्धा, आणि यापुढे सुद्धा पहा विचारले जातील. असेच प्रश्न पहा तुमच्यासाठी असणार आहेत. त्याच्यामुळे फक्त एकच लाईक पहा प्रत्येकाची मला पाहिजे. बाबू टेंबरे सर, सीटीईटी पेपर 1 आणि 2 पास आहे, तर टीईटीचा फॉर्म भरू की नको. तर पहा या ठिकाणी जर तुम्ही सीटीईटी पेपर जर पास असाल, तर पहा या ठिकाणी सीटीईटी पेपर 1 असो किंवा 2 असो, जर तुम्ही उत्तीर्ण असाल तर पहा टीईटी परीक्षा देण्याची आवश्यकता नाही. हे लक्षात घ्यायचं आहे. पहा सर्वात महत्वाचं म्हणजे जर तुम्हाला पहा एक्सपिरियन्स घ्यायचा असेल किंवा तुम्हाला अभ्यास करायचा असेल, तर तुम्ही या ठिकाणी टीईटी परीक्षा दिली तरी पहा चालेल, परंतु सीटीईटी पेपर 1 आणि 2 तुम्ही उत्तीर्ण असाल तर देण्याची आवश्यकता नाही. तर हा प्रश्न पहा बरेच विद्यार्थी विचारतात. तर पहा या ठिकाणी बरेच जण विद्यार्थ्यांनी बरोबर उत्तर या ठिकाणी देण्याचा प्रयत्न केलाय. पहा बरेच विद्यार्थी चुकलेले आहेत. तर या ठिकाणी 0°C तापमानाच्या पाण्याचे जर तापमान वाढवलं तर या ठिकाणी काय होणार आहे, तर याच्यामध्ये पर्याय क्रमांक 1 की सुरुवातीला त्याची घनता वाढणार आहे. तर पहा या ठिकाणी 0°C पाण्याचं तापमान आहे, त्याचं तापमान आपण जर वाढवलं तर सुरुवातीला त्याची जी घनता आहे तर ती वाढत जाईल, आणि परंतु नंतर ती कमी कमी होत जाणार आहे. जसजसे या ठिकाणी त्याची हीट वाढत जाईल तसतसं त्या पाण्याची घनता या ठिकाणी कमी होत जाणार आहे. हे लक्षात घ्यायचं आहे. पहा पाण्याचं असंगत आचरण, तर या ठिकाणी हा जर धडा तुम्ही विज्ञान मधून वाचला नसेल तर या ठिकाणी हा धडा तुम्ही व्यवस्थित वाचा. पहा जुनं पुस्तक घ्या. जर पुस्तक तुमच्याकडे नसेल तर पहा ई बालभारतीची वेबसाईट आहे. पहा ई बालभारती असं तुम्ही सर्च केलं की या ठिकाणी तुम्हाला वेबसाईट लिंक येऊन जाईल. त्या ठिकाणी तुम्ही जुनी पुस्तकं डाउनलोड करून घ्या, तर ती वाचा. तर सुरुवातीला त्याची घनता वाढते आणि नंतर ती कमी होत जाणार आहे. पर्याय क्रमांक ए याचं उत्तर येईल. तर पहा प्रश्न पुढचा आहे तुमच्यासाठी. सामान्यतः अणू हा विद्युत प्रभारदृष्ट्या उदासीन असतो, तर याचे योग्य कारण स्पष्ट करणारा संख्यादर्शक पर्याय खालीलपैकी कोणता. आता या ठिकाणी खाली काही संख्यादर्शक पर्याय आहेत 4. आता यापैकी कोणता असा पर्याय आहे की जो आपल्याला सांगतो की सामान्यतः अणू हा विद्युत प्रभारदृष्ट्या
उदासीन असतो. सत्तावन्न जण आपण या ठिकाणी आहोत आणि फक्त 28च लाईक आहेत पहा, फक्त 28 लाईक आहेत. अणू हा विद्युत प्रभारदृष्ट्या उदासीन असतो, याचं योग्य कारण खालीलपैकी कोणत्या पर्यायाने दाखवलेलं आहे? शहाजी भोसले सर अगदी बरोबर, शीतल सोनवणे मॅडम अगदी बरोबर. तर पहा या ठिकाणी अणू हा विद्युत प्रभारदृष्ट्या उदासीन असतो, तर याचं जे काही योग्य कारण दाखवणारा पर्याय आहे तो पहा पर्याय क्रमांक डी, म्हणजे पहा प्रोटॉन. प्रोटॉन हा या ठिकाणी पॉझिटिव्ह असतो आणि या ठिकाणी इलेक्ट्रॉन हा निगेटिव्ह असतो. आणि या ठिकाणी प्रोटॉन आणि इलेक्ट्रॉन तर हे या ठिकाणी दोघांवरती पण समान असा प्रभार असतो आणि त्याच्यामुळे या ठिकाणी अणू हे विद्युत प्रभारदृष्ट्या उदासीन असतात. या ठिकाणी जो काही न्यूट्रॉन असतो तर पहा तिसरा या ठिकाणी एक प्रकार असतो न्यूट्रॉन, तर तो या ठिकाणी पहा विद्युत प्रभार त्याच्यावर कोणत्याही विद्युत प्रकारचा प्रभाव नसतो, म्हणजेच तो या ठिकाणी तो अणुकेंद्रकात असतो. न्यूट्रॉन हा अणुकेंद्रकामध्ये असतो आणि न्यूट्रॉनवरती पहा कोणताही प्रभार नसतो. हायड्रोजनच्या अणूमध्ये या ठिकाणी न्यूट्रॉन हा असतो, तर इतर जे काही अणू वगैरे रेणू असतात तर त्याच्या अणूच्या केंद्रकामध्ये हा न्यूट्रॉन असतो. आणि या ठिकाणी जे काही प्रोटॉन असतात ते पहा धनप्रभार असतात, तो अणुकेंद्रकात असतो. प्रोटॉन हे अणुकेंद्रकामध्ये असतात आणि प्रोटॉनवरील धनप्रभार हा राशीने इलेक्ट्रॉनच्या ऋण प्रभारा एवढा असतो आणि त्याच्यामुळेच या ठिकाणी अणू हे विद्युत प्रभारदृष्ट्या उदासीन असतात. तर अशा प्रकारे आपल्याला या ठिकाणी प्रोटॉन आणि इलेक्ट्रॉनची माहिती सांगता येईल. आणि अशा प्रकारचा प्रश्न विचारला गेला तर या ठिकाणी प्रोटॉन बरोबर या ठिकाणी इलेक्ट्रॉन, कारण पहा दोघेही या ठिकाणी इलेक्ट्रॉनच्या ऋण आणि प्रोटॉन आणि इलेक्ट्रॉन हे एकमेकांच्या बरोबर असतात. प्रश्न पुढचा या ठिकाणी लक्षात घ्या की प्रोटॉन धनप्रभार, इलेक्ट्रॉन ऋणप्रभार, न्यूट्रॉन कोणताही प्रभार नसतो आणि अणू हा उदासीन असतो, कारण धन आणि ऋण प्रभार हा सारखाच असतो. प्रश्न पुढचा आहे तुमच्यासाठी की वनस्पतीमधील कोणता टाकाऊ पदार्थ हा मानवाला उपयुक्त आहे? यापैकी कोणता टाकाऊ पदार्थ हा मानवाला उपयुक्त असतो? रॅफाइड्स, कॅल्शियम ऑक्झॅलेट, निलगिरी तेल की करडई तेल? अभिजित पाटील सर, सीटीटी पास असेल तर टीईटी देता येते का? तुम्हाला द्यायची असेल तर तुम्ही देऊ शकता, परंतु शिक्षक भरतीसाठी जी काही टेट परीक्षा असते म्हणजे अभियोग्यता चाचणी असते, तर ही अभियोग्यता चाचणी देण्यासाठी तुम्हाला सीटीटी परीक्षा तुम्ही जरी उत्तीर्ण असाल तरी सुद्धा तुम्हाला या ठिकाणी टेट परीक्षा देता येते. त्याच्यामुळे या ठिकाणी तुम्हाला टीईटी जरी नाही दिली तरी चालणार आहे. या ठिकाणी लक्षात घ्यायचं आहे तुमची सीटीटी तुम्ही उत्तीर्ण असाल तर. तर या ठिकाणी बऱ्याच विद्यार्थ्यांनी बरोबर उत्तर दिलेलं आहे की वनस्पतीमधील निलगिरी तेल तर या ठिकाणी हे मानवाला अत्यंत उपयुक्त असतं. ते या ठिकाणी एक औषधी असं तेल आहे. निलगिरी तेल हे औषधी आहे आणि ते तेल सायनस, सर्दी, फ्लू, घसा खवखवणे, दम्याचा त्रास आणि व्हायरल इन्फेक्शन पासून आराम देते. तर याच्यावरती हे उपयोगी असं निलगिरी तेल आहे. म्हणजे वनस्पतीपासून या ठिकाणी निलगिरी तेल जे टाकाऊ पदार्थ आहे तर त्याचा अशा प्रकारे उपयोग होतो. प्रश्न पुढचा आहे 7 क्रमांकाचा की जीवजन्माच्या जरायुज पद्धतीतील प्राण्यांमध्ये सर्वसामान्यपणे कोणते वैशिष्ट्य आढळत नाही? या प्राण्यांच्या अंगावर केस असतात, आसपासच्या पर्यावरणाशी ते पूर्णपणे अनुकूलित असतात, ते शीत रक्ताचे नसतात की ते प्राणी शरीराच्या तापमानावर नियंत्रण ठेवू शकत नाहीत?
तर पहा या ठिकाणी प्रश्न असा आहे की जीव जन्माचे जे काही पहा जरायुज पद्धतीतील प्राणी असतात, तर जरायुज प्रकारचे जे प्राणी असतात तर या पद्धतीतील प्राण्यांमध्ये सर्वसामान्यपणे कोणते वैशिष्ट्य खालीलपैकी आढळत नाही. तर पहा बरेच विद्यार्थी या ठिकाणी बरोबर उत्तर देतात. पर्याय क्रमांक डी, तर हे प्राणी शरीराच्या तापमानावरती नियंत्रण ठेवू शकत नाहीत. आता या ठिकाणी आपण जरायुज प्राणी म्हणजे नेमके काय तर ते पाहूया या ठिकाणी की जरायू म्हणजे पहा वार. तर या ठिकाणी वार की त्यातून प्राणी हे बाहेर पडतात म्हणून त्यांना जरायुज असे प्राणी या ठिकाणी पण म्हणायचं की जे प्राणी असतात म्हणजे जे काही त्या प्राण्यांचं बाळ वगैरे असेल तर ते बाळ या ठिकाणी वारामधून बाहेर पडतात म्हणून त्यांना या ठिकाणी जरायुज असं पण म्हटलं जातं. ज्याच्यामध्ये पहा पशु येतात, हरिण, मानव, वटवाघळे, देवमासा. तर या प्रकारचे जे प्राणी असतात तर त्या ठिकाणी जरायुज या प्रकारचे पहा प्राणी असतात. आता या प्राण्यांचं वैशिष्ट्य या ठिकाणी सांगितलेलं आहे. तर या प्राण्यांच्या अंगावरती पहा केस असतात. जे जरायुज प्रकारचे प्राणी आहेत त्यांच्या अंगावरती केस असतात. आसपासच्या पर्यावरणाशी ते पहा पूर्णपणे अनुकूलित असतात. म्हणजे या ठिकाणी गायीला समजा जर एखाद्या गावावरून दुसऱ्या गावावरती नेलं आणि त्या ठिकाणचं वातावरण जर भिन्न असेल तर त्या ठिकाणी ते अनुकूलित असतात. म्हणजे त्या ठिकाणी ते ऍडजस्टमेंट करतात. म्हणजे आसपासच्या पर्यावरणाशी ते पूर्णपणे अनुकूलित असतात आणि ते शीत रक्ताचे नसतात. म्हणजे पहा ते उष्ण रक्ताचे प्राणी हे असतात. म्हणजे पहा जरायुज प्राण्यांचं हे 3 वैशिष्ट्ये आहेत, परंतु ते प्राणी शरीराच्या तापमानावरती नियंत्रण ठेवू शकत नाही. तर या ठिकाणी हे जे काही विधान आहे किंवा वैशिष्ट्य आहे ते पहा या ठिकाणी या प्राण्यांच्या बाबतीमध्ये पहा चुकीचं येईल. म्हणून पहा पर्याय क्रमांक या ठिकाणी डी याचं उत्तर येणार आहे. या ठिकाणी हे जे काही नोट्स आहेत ते पहा तुम्ही व्यवस्थित पण लिहून ठेवा किंवा त्यांचे पहा स्क्रीनशॉट मारत चला. प्रश्न पहा पुढचा आहे की पर्यावरणवादी कार्यकर्ते राजेंद्र सिंग यांच्याशी संबंधित बाबी खालीलपैकी कोणत्या? पर्यावरणवादी कार्यकर्ते राजेंद्र सिंग यांच्याशी संबंधित तर पहा पर्याय आहेत तरुण भारत संघ, पाणी पंचायत, पेड़ बचाओ पेड़ लगाओ पदयात्रा, चिपको आंदोलन. आणि पर्याय आहेत फक्त अ आणि क, फक्त ब आणि ड, फक्त अ ब क की फक्त ब क ड. तर या ठिकाणी तर बा प्रश्न व्यवस्थित दिसतोय का सांगायचंय. पहा काही वेळेस प्रश्न व्यवस्थित दिसत नाहीत. तर पहा या प्रश्नाचं उत्तर सुद्धा पहा बऱ्याच विद्यार्थ्यांनी बरोबर दिलेलं आहे. तर या ठिकाणी पर्याय क्रमांक ए, अ आणि क. तर या ठिकाणी हे 2 पर्याय पहा बरोबर असतील. म्हणजे पहा तरुण भारत संघ आणि क पेड़ बचाओ पेड़ लगाओ पदयात्रा. तर या ठिकाणी या 2 बाबींशी पर्यावरणवादी कार्यकर्ते राजेंद्र सिंग हे संबंधित आहे. आता या ठिकाणी आपण यांच्याविषयी एक थोडीशी माहिती पाहूया की तरुण भारत संघ आणि पेड़ बचाओ पेड़ लगाओ पदयात्रा यांच्याशी संबंधित हे राजेंद्र सिंग राणा. त्यांचं आडनाव पहा राणा, राजेंद्र सिंग राणा हे आहेत जे समाजसेवक आणि पर्यावरण तज्ञ आहेत. त्यांना पहा पाणी बाबा किंवा जलपुरुष तर या नावाने त्यांना ओळखलं जातं. ते राजस्थान या ठिकाणचे आहेत. राजस्थानमध्ये त्यांनी खूप मोठं कार्य केलेलं आहे. तर त्या ठिकाणी त्यांनी मोठी जलक्रांती घडवून आणली. हजारो जोहोड या ठिकाणी पहा शब्द लक्षात ठेवायचा आहे. जोहोड म्हणजे काय तर पहा नदीवर जे काही मातीचे बंधारे वगैरे पहा बांधले जातात तर त्याला या ठिकाणी राजस्थानमध्ये जोहोड असं पहा म्हटलं जातं. आणि त्या ठिकाणी त्यांनी काम केलेलं आहे. ज्या ठिकाणी वाळवंटात नद्या पुनरुज्जीवित केलेल्या आहेत. नद्या पहा पुनरुज्जीवित करण्याचं जे काम आहे त्या ठिकाणी राजेंद्र सिंग राणा म्हणजे पाणी बाबा किंवा जलपुरुष यांनी केलं. आणि त्यांना पाण्याचे जे नोबेल आहे, पाण्याचं नोबेल म्हणून ओळखलं जाणारे स्टॉकहोम वॉटर प्राइज हा पुरस्कार त्यांना पहा दिला गेला. त्यानंतर रेमन मॅगसेसे पुरस्कार सुद्धा पहा त्यांना दिला गेलेला आहे त्यांच्या कार्यासाठी. त्यानंतर पहा या ठिकाणी एक पर्याय आलेला आहे पहा पाणी पंचायत. हा एक पर्याय पहा आलेला आहे पाणी पंचायत. तर या ठिकाणी विलासराव साळुंके तर हे भूमिहीन मजुराला देखील पाण्याचे समान वाटप व्हावं या मागणीसाठी 30 वर्ष त्यांनी लढा दिला आणि पाणी पंचायत ही संकल्पना त्यांनी या ठिकाणी अस्तित्वात आणली.
पाणी पंचायत या संकल्पनेने सामूहिक व्यवस्थापनाद्वारे पाण्याची साठवण आणि वितरण करून त्यांनी शेतकऱ्यांचा आर्थिक आणि सामाजिक विकास घडवून आणला. तर अशा प्रकारचे हे सामाजिक कार्यकर्ते आहेत ज्यांनी पाणी पंचायत ही जी व्याख्या आहे किंवा ठिकाणी हा जो काही शब्द आहे तो अस्तित्वात आणला विलासराव साळुंखे. आणि 1973 सालीचा पुरंदर तालुक्यातील नायगाव येथील पाणलोट क्षेत्र विकास आणि त्या आधारे शेती सिंचन हा प्रयोग विलक्षण गाजला आणि तो नायगाव पॅटर्न या नावाने ओळखला जातो. तर पाणी पंचायत या संबंधित सुद्धा तुम्हाला या ठिकाणी प्रश्न विचारला जाईल. त्यानंतर चिपको आंदोलन हा सुद्धा पर्याय आलेला आहे. तर चिपको आंदोलनाशी संबंधित चंडी प्रसाद हे एक आहेत सुंदरलाल बहुगुणा, गौरा देवी, सुदेशा देवी आणि बचनी देवी. या ठिकाणी आपण फक्त सुंदरलाल बहुगुणा तर यांच्याच या ठिकाणी चिपको आंदोलनाशी संबंध आहे असा या ठिकाणी आपण म्हणतो. परंतु ज्या काही स्त्रिया आहेत त्या सुद्धा लक्षात ठेवा, गौरा देवी, सुदेशा देवी आणि बचनी देवी. तर ज्यांनी या ठिकाणी त्या झाडांना मिठी वगैरे घातली होती किंवा त्यांनी साखळी मानवी साखळी केली होती, त्याच्यामुळे झाडं तोडायला आलेल्यांना झाडं तोडता आली नाहीत. तर या ठिकाणी अशा प्रकारे आपण जे काही पर्याय आहेत त्यांच्या बाबतीत थोडंसं स्पष्टीकरण या ठिकाणी केलं. म्हणजेच पर्यावरणवादी कार्यकर्ते राजेंद्र सिंग जे आहे तर ते तरुण भारत संघ आणि पेड़ बचाओ पेड़ लगाओ पदयात्रा तर या दोन बाबींशी संबंधित होते. प्रश्न पुढचा आहे खाद्य तेलाचे रूपांतर वनस्पती तुपात होते त्यावेळी खालील पर्यायापैकी कोणती क्रिया घडत असतं? हायड्रोजन मुक्त होतो, ऑक्सिजन मुक्त होतो, अभिक्रियाकारकाचे ऑक्साईड तयार होते की अभिक्रियाकारके ऑक्सिजन प्राप्त करतात? खाद्य तेलाचे वनस्पती तुपात रूपांतर होत असताना बरोबर उत्तर द्यायचं आहे. थोडासा विचार करून उत्तर द्या की खाद्यतेलाचं रूपांतर हे वनस्पती तुपात होणार आहे तर त्यावेळेस कोणती तरी एक प्रक्रिया होईल आणि ज्याच्यामधून ऑक्सिजन वायू मुक्त होतो. पर्याय क्रमांक बी. तर बऱ्याच विद्यार्थ्यांनी बरोबर दिलेला आहे पर्याय क्रमांक बी की ऑक्सिजन वायू या ठिकाणी खाद्यतेलाचं रूपांतर वनस्पती तुपात होत असताना मुक्त होतो. पर्याय क्रमांक बी याचं उत्तर येईल. प्रश्न पुढचा आहे आणि सर्वात महत्वाचा प्रश्न आहे ज्याचं उत्तर तुम्ही या ठिकाणी 100% विद्यार्थ्यांना या ठिकाणी बरोबर देणं अपेक्षित आहे. 100 विद्यार्थी आपण जॉईन आहोत या ठिकाणी. की भारतीय राजमुद्रेवर खालीलपैकी कोणता किंवा कोणते प्राणी आहेत? सिंह, घोडा, बैल. या ठिकाणी 100 विद्यार्थ्यांचं उत्तर मला बरोबर पाहिजे. भारतीय राजमुद्रेवरती खालीलपैकी कोणते प्राणी आहेत? पटपट पटपट उत्तर द्या, पटपट. छान छान. तर सुद्धा काय जण चुकतायत. भारतीय राजमुद्रा पाहिलेली नसेल तर तुम्हाला या ठिकाणी मी भारतीय राजमुद्रा दाखवतो आणि त्याच्यामध्ये या ठिकाणी कोणकोणते तुम्हाला प्राणी दिसत आहेत. ही भारताची राजमुद्रा आहे. तर या ठिकाणी प्रश्न बरेच जण चुकतायत. या ठिकाणी राजमुद्रा बघा आणि या ठिकाणी आता तुम्हाला कोणकोणते प्राणी दिसतात त्याच्यामध्ये. तर या ठिकाणी भारतीय राजमुद्रा आहे ज्याच्यावरती 4 सिंह आहेत. 4 सिंह आहेत तर जे या ठिकाणी एकमेकांना पुढे 2 मागे 2 अशा प्रकारे या ठिकाणी हे 4 सिंह आहेत. पुढे 1 पाठीमागे 1 या बाजून डाव्या आणि 1 उजव्या बाजूला 4 सिंह आहेत. त्यानंतर या ठिकाणी एक घोडा आहे. उजव्या बाजूला घोडा आणि या ठिकाणी डाव्या बाजूला बैल. म्हणजे या ठिकाणी सिंह, घोडा आणि बैल. तर हे 3 प्राणी म्हणजे या ठिकाणी पर्याय क्रमांक शेवटचा तर डी ज्या विद्यार्थ्यांनी उत्तर दिलेलं आहे तर त्या ठिकाणी अगदी बरोबर आहे. बऱ्याच विद्यार्थ्यांचं चुकलेलं आहे. म्हणजे या ठिकाणी तुमच्याकडून ते चुकत नाही, फक्त तुम्ही जो प्रश्न आहे ते व्यवस्थित रीड करत नाही, त्याच्यामुळे तुमचं उत्तर
तुम्हाला येत असताना सुद्धा तुम्ही प्रश्न चुकता, हे लक्षात घ्यायचं आहे. परीक्षेमध्ये सुद्धा अशी गोष्ट करायची नाही. या ठिकाणी आपल्याला काय विचारलं की भारतीय राजमुद्रेवरती कोणते प्राणी आहेत. या ठिकाणी जेवढे काय प्राणी आहेत त्यांची नावं सांगायची होती. सिंह आहे, घोडा आहे आणि बैल आहे. म्हणजे या ठिकाणी पर्याय क्रमांक डी हे उत्तर येणार आहे की तिन्ही अ, ब आणि क. तर हे तिन्ही या ठिकाणी हत्ती नाही. संजय कुळे सर, हत्ती नाही, हत्ती नाही. या ठिकाणी तुम्ही बघा, हत्ती या ठिकाणी तुम्हाला कुठेही दिसणार नाही. या ठिकाणी चिन्ह कोणते आहेत? सिंह आहे, घोडा, बैल आणि या ठिकाणी मध्ये अशोक चक्र आणि सत्यमेव जयते या ठिकाणी खाली लिहिलेलं आहे. आणि राजमुद्रा ही सारनाथ येथील अशोक स्तंभाच्या आधारे घेतलेली आहे. प्रश्न पुढचा आहे, सोपे सोपे प्रश्न चुकू नका. प्रश्न पुढचा आहे तुमच्या समोर, परराज्यातील व्यक्तीची नेमणूक राज्याच्या राज्यपालपदी केली जाते, याचे प्रमुख कारण खालील पर्यायापैकी कोणते? परराज्यामधील व्यक्तीची नेमणूक राज्याच्या राज्यपालपदी का केली जाते, त्याचं खालीलपैकी कारण सांगायचं आहे. तर 11व्या प्रश्नाचं उत्तर सुद्धा या ठिकाणी बरोबर द्यायचं आहे. परराज्यातील व्यक्तीची नेमणूक राज्याच्या राज्यपालपदी का केली जाते, त्याचं कारण. तर बरेच विद्यार्थी काय करतायत की जे समजा आपण एबीसीडी तुम्ही जे काही ऑप्शन वगैरे टाकताय की नाही, तर त्या ठिकाणी फक्त एकच वेळेस तुम्ही टाईप करा. कारण YouTube काय करतंय, तर ते जे काय ऑप्शन आहेत तुमचे, तर त्या ठिकाणी रिव्ह्यूसाठी हेल्ड करतंय किंवा होल्ड करून ठेवतंय. त्याच्यामुळे तुम्ही या ठिकाणी जर उत्तर पर्याय क्रमांक ए असेल किंवा तुमचा बी असेल किंवा सी असेल किंवा डी असेल, तर एकदाच तुम्ही त्या ठिकाणी टाईप करा. बरेच विद्यार्थी बी 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 असं करतायत. त्याच्यामुळे या ठिकाणी YouTube तुम्हाला ते होल्ड करून ठेवणार. तुमचे पर्याय किंवा ऑप्शन दिसणार नाहीत, हे लक्षात घ्यायचं आहे. तर परराज्यातील व्यक्तीची नेमणूक राज्याच्या राज्यपालपदी केली जाते, याचं जे काही महत्त्वाचं कारण आहे तर ते म्हणजे कोणत्याही व्यक्तीची तिच्याच राज्यात राज्यपाल म्हणून नेमणूक न करण्याचा प्रघात आहे. या ठिकाणी हा प्रघात आहे आणि त्याच्यामुळे या ठिकाणी कोणत्याही व्यक्तीची तिच्याच राज्यामध्ये नेमणूक केली जात नाही आणि त्याच्यामुळे परराज्यातील व्यक्तीची नेमणूक राज्याच्या राज्यपालपदी केली जाते. तर या ठिकाणी हे उत्तर बरोबर आहे. आता या ठिकाणी लक्षात घ्या की कोणत्याही व्यक्तीची तिच्याच राज्यात राज्यपाल म्हणून नेमणूक न करण्याचा प्रघात आहे आणि राज्याचा घटनात्मक प्रमुख व कार्यकारी मंडळ प्रमुख हा राज्यपाल असतो. तर यावरती सुद्धा प्रश्न तुम्हाला विचारला जाऊ शकतो की राज्याचा घटनात्मक प्रमुख आणि कार्यकारी मंडळ प्रमुख हा राज्यपाल असतो. मुख्यमंत्र्यांच्या सल्ल्याने आणि पंतप्रधान शिफारशी अनुसार राष्ट्रपती राज्यपालांची नेमणूक करतात. तर अशा प्रकारे या ठिकाणी आपल्या राज्यपालांविषयी थोडीशी एक माहिती सांगता येईल, ज्याच्यावरती प्रश्न तुम्हाला विचारले जाऊ शकतात. प्रश्न पुढचा आहे सर्वात महत्वाचा. या प्रश्नाचं उत्तर सुद्धा तुम्हाला देता आलं पाहिजे की पंचायती राज व्यवस्थेतील ग्रामसभेचे वैशिष्ट्ये नसणारे विधान कोणते. या ठिकाणी काही शब्द तुमच्या लक्षात आले पाहिजे. फसवे शब्द असतात योग्य, योग्य किंवा अयोग्य, अचूक किंवा अचूक नाही, अचूक किंवा अचूक नाही आणि या ठिकाणी असणारे, नसणारे. या ठिकाणी नसणारे शब्द आहे की पंचायती राज व्यवस्थेतील ग्रामसभेचे वैशिष्ट्य नसणारे विधान आपल्याला या ठिकाणी सांगायचं आहे आणि 3 विधानं या ठिकाणी ग्रामसभेची वैशिष्ट्ये सांगतात. पहिलं वैशिष्ट्य आहे गावातील सर्व आबालवृद्ध गावकऱ्यांच्या सभेला ग्रामसभा म्हणतात. ग्रामसभा बोलवण्याची जबाबदारी सरपंचाची असते. ग्रामपंचायतीच्या विकासाच्या योजनांना ग्रामसभा मान्यता देते. ग्रामपंचायती संबंधीच्या मूळ कायद्यात ग्रामसभेच्या स्थापनेविषयी तरतूद होती किंवा आहे. छान, गुड. तर या ठिकाणी बरोबर बरेच विद्यार्थी उत्तर देत आहेत की पर्याय क्रमांक ए की गावातील सर्व आबालवृद्ध गावकऱ्यांच्या सभेला ग्रामसभा म्हणतात. हे जे काही विधान आहे तर त्या ठिकाणी ग्रामसभेचं वैशिष्ट्य सांगत नाही किंवा ते विधान चुकीचं आहे. तर आता या ठिकाणी ग्रामसभेची वैशिष्ट्ये कोणती, तर ग्रामसभा बोलवण्याची जी जबाबदारी असते ती सरपंचाची असते.
ग्रामपंचायतीच्या विकासाच्या ज्या काही योजना असतात या सर्व योजनांना ग्रामसभा मान्यता देते. ग्रामपंचायती संबंधीच्या मूळ कायद्यात ग्रामसभेच्या स्थापनेविषयी तरतूद होती आणि त्यानंतर या ठिकाणी अध्यक्षतेखाली सरपंचाच्या अध्यक्षतेखाली ग्रामसभा होतात. गावच्या योजनांना प्रत्यक्षात राबवण्याची जबाबदारी ही सरपंचाची असते. ग्रामीण भागात किंवा गावात राहणाऱ्या मतदारांची सभा म्हणजे ग्रामसभा. या ठिकाणी हे महत्वाचं वाक्य आहे की ग्रामीण भागामध्ये किंवा गावात जे राहणारे सर्व मतदार असतात तर त्या मतदारांची सभा म्हणजे ग्रामसभा म्हणजे 18 वर्षापेक्षा पुढील जे काही सर्वजण असतील, आबालवृद्ध असतील, तरुण असतील सर्व, तर त्या सर्वांच्या सभेला या ठिकाणी ग्रामसभा असं म्हटलं जातं. ग्रामसभा ही स्थानिक पातळीवरील लोकांचे सर्वात महत्वाचं असं संघटन असतं. प्रत्येक आर्थिक वर्षामध्ये ग्रामसभेच्या एकूण 6 सभा होणे बंधनकारक असतं. लक्षात ठेवायचं आहे. ग्रामसभा या वर्षामध्ये 6 सभा होणं बंधनकारक असतं आणि ग्रामसभा बोलवण्याची जबाबदारी ही सरपंचाची असते. प्रश्न पुढचा आहे भारताच्या उत्तर भूभागावरून समुद्राकडे वाहणाऱ्या कोरड्या वाऱ्यांमुळे खालील पर्यायापैकी कोणत्या ठिकाणी पाऊस पडतो? भारताच्या उत्तर भूभागावरून समुद्राकडे जे वारे वाहतात, कोरडे वारे वाहतात, तर त्यामुळे खालीलपैकी कोणत्या प्रदेशामध्ये पाऊस पडतो? तर भारताच्या उत्तर भूभागावरून समुद्राकडे वाहणाऱ्या कोरड्या वाऱ्यांमुळे कोणत्या ठिकाणी पाऊस पडतो? अगदी बरोबर मच्छलीपट्टण. तर या ठिकाणी पाऊस पडतो कारण भारताच्या उत्तर भूभागावरून बंगालच्या उपसागरावरून कोरडे वारे वाहतात आणि त्यामुळे बंगालच्या उपसागराच्या किनारी भागामध्ये पाऊस पडतो. आता जे काय कारवार आहे, कवरत्ती आहे किंवा मंगळूर आहे, तर ही अरबी समुद्राच्या किनारी भागातील ठिकाणे आहेत. कारवार, कवरत्ती आणि मंगळूर तर ही अरबी समुद्राच्या किनारी भागातील ठिकाणे आहेत आणि मच्छलीपट्टणम जे काही हे गाव आहे किंवा ठिकाण आहे हे बंगालच्या उपसागरातील ठिकाण आहे. आणि आपल्या या ठिकाणी प्रश्न असा विचारला आहे की भारताच्या उत्तर भूभागावरून समुद्राकडे या ठिकाणी विचारलेला आहे. त्याच्यामुळे समुद्रामध्ये जो काही पाऊस आहे तो पडेल म्हणजे या ठिकाणी मच्छलीपट्टण. तर हे जे काय ठिकाण आहे हे बंगालच्या उपसागरातील ठिकाण असल्यामुळे या ठिकाणी पाऊस पडणार आहे. पर्याय क्रमांक सी याचं उत्तर येणार आहे. प्रश्न पुढचा आहे पर्वतरांगा आणि भारतातील सर्वात उंच शिखर यांची अयोग्य जोडी कोणती? चुकीची जोडी किंवा अयोग्य जोडी कोणती किंवा बरोबर जोडी नाही असा पर्याय या ठिकाणी सांगायचा आहे. सातपुडा, अस्तंबा, पश्चिम घाट, अनईमुडी, अरवली, गुरुशिखर, हिमालय, केटू. या ठिकाणी पर्वतरांगा आहेत. या ठिकाणी या पर्वतरांगा आणि या ठिकाणी सर्वात उंच शिखर आपल्या या ठिकाणी सांगायचं आहे की या पर्वतरांगेमधील हे सर्वात उंच शिखर आणि यांची जोडी योग्य आहे. तर त्या ठिकाणी पर्याय ठेवायचे आहेत आणि जी काय अयोग्य जोडी आहे तर ते आपल्याला उत्तराच्या रूपात सांगायचे आहे. तर आपण पाठीमागच्याच क्वेश्चन पेपर मधील हे प्रश्न घेतोय. तर अगदी बरोबर सातपुडा, अस्तंबा या ठिकाणी ही जी काही जोडी आहे तर ती या ठिकाणी अयोग्य आहे, चुकीची आहे. तर या ठिकाणी आपण याच्याविषयी थोडीशी माहिती पाहूया. या ठिकाणी जे महत्वाचे असेल तर अस्तंबा तर 1325 मीटर. तर हे शिखर सातपुडा पर्वतरांगातील महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर आहे. या ठिकाणी आपल्याला प्रश्न असा विचारला आहे की भारतातील विचारला आहे की पर्वतरांगा आणि भारतातील सर्वात उंच शिखर. तर भारतातील सर्वात उंच शिखर या ठिकाणी आपल्याला प्रश्न असा विचारला आहे. त्याच्यामुळे हे जे काय अस्तंबा आहे तर हे शिखर सातपुडा पर्वतरांगेमध्येच आहे परंतु ते महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर आहे. आपल्याला भारतातील विचारलेलं आहे. तर धूपगड हे 1358 मीटर उंची असणार या ठिकाणी शिखर आहे. तर जे या ठिकाणी मध्य प्रदेशामध्ये आहे. म्हणजे या ठिकाणी जर धूपगड हे शिखर असतं तर त्या ठिकाणी पर्याय बरोबर असता परंतु या ठिकाणी महाराष्ट्रातील शिखर त्या ठिकाणी 7 स्तंभ दाखवल्यामुळे तो पर्याय या ठिकाणी योग्य असणार नाही. तर अनईमुडी तर पश्चिम घाटामधील सर्वात उंच शिखर आहे ज्याची उंची 2695 मीटर म्हणजे 8842 फूट आणि त्या ठिकाणी केरळ राज्यामध्ये आहे.
त्यानंतर सह्याद्री पर्वतामधील महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर मात्र पहा कळसुबाई 1646 मीटर, तर हेच आहे. त्यानंतर पहा गुरु शिखर आवली पर्वत 1722 हे राजस्थानमधील आहे. या ठिकाणी अरवली, लक्षात ठेवा अरवली. त्यानंतर पहा K2 गॉडविन ऑस्टिन काश्मीर हिमालयामधील 8611 मीटर, भारतातील सर्वात उंच आणि जगातील पहा दुसऱ्या क्रमांकाचं हे उंच शिखर आहे. नंदादेवी कुमाऊ हिमालय 7817 मीटर, उत्तराखंड राज्यातील आहे. अन्नाईमुडी अण्णामलाई पर्वत 2395 मीटर, तामिळनाडूमधील आहे. दोडा बेटा निलगिरी पर्वत 2637 मीटर, तामिळनाडूमधील आहे. आणि कळसुबाई हे सह्याद्री पर्वतामधील 1646 हे महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर आहे. तर पहा या ठिकाणी शिखराबाबतीत सुद्धा पहा एक स्पष्टीकरणात्मक माहिती या ठिकाणी आहे. म्हणजे या ठिकाणी पहा पर्याय क्रमांक ए अगदी बरोबर आहे, जी या ठिकाणी चुकीची जोडी होती. प्रश्न पहा पुढचा आहे तुमच्या समोर की प्रमाण वेळेनुसार ग्रीनिच शहरामध्ये सोमवारी रात्रीचे 10 वाजले असतील तर त्यावेळी भारतात किती वाजलेले असतील. या ठिकाणी प्रमाण वेळेनुसार ग्रीनिच शहरामध्ये सोमवारचे रात्रीचे 10 वाजले असतील तर भारतामध्ये किती वाजले असतील. सोमवार संध्याकाळचे 4:30, मंगळवार पहाटेचे 3:30, सोमवार पहाटेचे 3:30 की मंगळवार संध्याकाळचे 4:30. तर पहा या ठिकाणी एखाद्या ठिकाणची जी वेळ असते तर ती वेळ जेव्हा आपण मध्यान्हानुसार सांगतो तेव्हा तिला त्या ठिकाणची स्थानिक वेळ असं पहा म्हटलं जातं. या ठिकाणी लक्षात ठेवा पहा स्थानिक वेळ म्हणजे नेमकं काय, तर एखाद्या ठिकाणची वेळ जेव्हा आपण मध्यान्हानुसार सांगतो तेव्हा तिला त्या ठिकाणची स्थानिक वेळ म्हणतात. आणि प्रमाण वेळ म्हणजे काय, तर पहा देशाच्या मध्यवर्ती रेखावृत्ताची स्थानिक वेळ ही संपूर्ण देशाची वेळ म्हणून पहा मानली जाते. देशाच्या मध्यवर्ती रेखावृत्ताची जी स्थानिक वेळ असते तर ती संपूर्ण देशाची वेळ मानली जाते. तर अशा वेळेस त्या वेळेला प्रमाण वेळ असं पहा म्हटलं जातं. आता पहा भारताची जी प्रमाण वेळ आहे तर ती 82°30 पूर्व या रेखावृत्तावरून पहा ठरवलेली आहे. या ठिकाणी हा सुद्धा प्रश्न तुम्हाला विचारला जाऊ शकतो की भारताची प्रमाण वेळ टिंब रेखावृत्तावरून पहा ठरवलेली आहे किंवा ठरवली गेली आहे. तर 82°30 पूर्व या ठिकाणी तर या मापावरून ही या रेखावृत्तावरून ही ठरवली गेलेली आहे. आता हे जे रेखावृत्त आहे तर ते उत्तर प्रदेशामधील अलाहाबाद या शहराजवळून जातं. तर ज्याच्यावरून आपली भारताची प्रमाण वेळ पहा ठरवली गेलेली आहे उत्तर प्रदेशामधील अलाहाबाद या शहराजवळून. त्यानंतर वेगवेगळ्या प्रदेशातील ज्या काही प्रमाण वेळा आहेत त्या वेगवेगळ्या असतात. आता जे ग्रीनिच शहर आहे त्या ग्रीनिच शहराजवळ जाणाऱ्या मूळ रेखावृत्तावरून या वेळा पहा ठरवल्या जातात. म्हणजे प्रत्येक देशाच्या वेळा प्रमाण वेळा या वेगवेगळ्या असतात आणि या ठिकाणी या वेळा ठरवण्यासाठी ग्रीनिच शहराजवळून जे काही मूळ रेखावृत्त गेलेला आहे तर त्याच्यावरून या वेळा ठरवल्या जातात. भारतीय प्रमाण वेळ ही ग्रीनिच वेळेपेक्षा 5.5 तासांनी 5 तास 30 मिनिटांनी या ठिकाणी पुढे आहे. आणि या ठिकाणी 5 तास 30 मिनिटे जर हा आपण हिशोब केला तर या ठिकाणी पहा याचं उत्तर पहा विद्यार्थ्यांनी पहा बरोबर सांगितलेलं आहे की मंगळवार पहाटे 3:30, मंगळवार पहाटेचे 3:30 पर्याय क्रमांक बी हे याचं उत्तर अगदी बरोबर येणार आहे. प्रश्न पहा पुढचा आहे सापुतारा गुजरात तर पाल या ठिकाणी काय येईल. महाराष्ट्र, मध्य प्रदेश, आसाम, हिमाचल प्रदेश. सापुतारा गुजरात तर पाल कोणत्या ठिकाणी आहे. महाराष्ट्र, मध्य प्रदेश, आसाम की हिमाचल प्रदेश. तर पहा पाल हे महाराष्ट्र राज्यामध्ये आहे. तर या ठिकाणी सापुतारा असेल पाल असेल ही थंड हवेची ठिकाणे आहेत. या ठिकाणी पहा गुजरात मधील सापुतारा
आणि महाराष्ट्रामधील जे पाल आहे ते थंड हवेचे ठिकाण आहे. अजून महाराष्ट्रामधील थंड हवेचे ठिकाण आपल्याला सांगता येईल महाबळेश्वर. आता सह्याद्री पर्वतरांगा, महाराष्ट्रामधील ज्या काही सह्याद्री पर्वतरांगा आहेत, सातपुडा पर्वतरांगा आहेत, तर या रांगांमधील थंड हवेची ठिकाणे. तर सह्याद्री पर्वतरांगामध्ये माथेरान, लोणावळा, खंडाळा, पाचगणी, महाबळेश्वर आणि आबोली तर ही थंड हवेची ठिकाणे आहेत. सातपुडा पर्वतरांगामध्ये तोरणमाळ, पाल आणि चिखलदरा ही थंड हवेची ठिकाणे येतात. आता तामिळनाडूमधील कोडाई कॅनल आणि केरळमधील मुन्नार ही थंड हवेची ठिकाणे आहेत. तर अशा प्रकारे या ठिकाणी थंड हवेच्या ठिकाणावरती हा प्रश्न विचारला गेलेला होता. तर पहा ज्याचं उत्तर या ठिकाणी पर्याय क्रमांक ए महाराष्ट्र हे होतं. प्रश्न पुढचा आहे पहा, महत्वाचा प्रश्न आहे की भूषण हा संगणक अभियंता, मनीषा शिक्षिका, मिलिंद लघु उद्योजक आणि मनाली ही पोल्ट्री व्यावसायिक आहे. तर यावरून चतुर्थक व्यवसाय करणारे कोण? चतुर्थक व्यवसाय करणारा खालीलपैकी कोण? म्हणजे मनीषा, मनाली, मिलिंद की भूषण चतुर्थक व्यवसाय करणारे. तर पहा पटपट उत्तर द्यायचं आहे. पहा चतुर्थक व्यवसाय करणारे यापैकी कोण? त्या ठिकाणी पहा व्यवसायाचे प्रकार पडतात. पहा प्राथमिक व्यवसाय, त्यानंतर पहा द्वितीयक व्यवसाय, त्यानंतर पहा तृतीयक व्यवसाय आणि या ठिकाणी पहा चतुर्थक व्यवसाय. आता याच्यामध्ये आपल्याला चतुर्थक व्यवसाय मध्ये कोण, तृतीय, द्वितीय आणि प्राथमिक मध्ये कोण तर हे सांगायचं आहे. तर या ठिकाणी पहा अगदी बरोबर. पहा या ठिकाणी भूषण डी, पर्याय क्रमांक डी भूषण हा या ठिकाणी पहा चतुर्थक व्यावसायिक येणार आहे. आता चतुर्थक व्यावसायिक मध्ये कोण कोण येतं तर पहा जे बौद्धिक क्षमतेवरती पहा काम करतात. तर पहा बौद्धिक क्षमतेवरती काम जे करणारे असतात ते सर्व चतुर्थक व्यावसायिक मध्ये येतात. त्याच्यामध्ये पहा अभियंता असणार आहे आणि त्याच्यानंतर पहा संशोधक, म्हणजे पहा बौद्धिक क्षमतेवरती काम करणारे अभियंता आणि संशोधक हे या ठिकाणी चतुर्थक व्यावसायिक असतात. तृतीयक व्यावसायिकामध्ये कोण असतं त्या ठिकाणी वाहतूक व्यवसाय, संदेशवहन हे या ठिकाणी पहा तृतीयक व्यावसायिक असतात. व्यापार आणि सेवा. आता या विभागामध्ये किंवा या जे काही वाहतूक, संदेशवहन, व्यापार आणि सेवा याच्यामध्ये काय काम करणारे असतात तर ते या ठिकाणी तृतीयक व्यावसायिक म्हणून येतात. द्वितीयक व्यावसायिक कोण तर सर्व जे उद्योग असतात म्हणजे पहा कुटीर उद्योग असेल किंवा ठिकाणी पहा लघु उद्योग असेल आणि त्याच्यानंतर पहा मोठे उद्योग असतात तर हे या ठिकाणी सर्व द्वितीयक या ठिकाणी या प्रकारामध्ये व्यवसाय प्रकारामध्ये मोडतात. आता प्राथमिक मध्ये कोण येणार आहे तर वन पदार्थ संकलन करणारे, जंगल पदार्थ म्हणजे जे मध वगैरे गोळा करणारे असतात किंवा पहा शिकार करणारे असतात तर या ठिकाणी पहा हे प्राथमिक व्यवसायामध्ये येतात. त्यानंतर पहा मासेमारी करणारे जे असतात तर ते पहा प्राथमिक व्यवसायामध्ये येतात. त्यानंतर पशुपालन करणारे जे असतात ते प्राथमिक व्यवसायामध्ये येतात. लाकूड तोड करणारे, त्यानंतर पहा शेती करणारे आणि पहा खाणकाम करणारे हे या ठिकाणी पहा प्राथमिक व्यावसायिक मध्ये येतात. प्राथमिक व्यावसायिक मध्ये कोण कोण येणार आहे पहा जंगली पदार्थ गोळा करणारे, शिकार करणारे, मासेमारी करणारे, पशुपालन करणारे, लाकूड, शेती आणि खाणकाम. द्वितीयक मध्ये पहा कुटीर उद्योग, लघु उद्योग आणि जे मोठे उद्योग असतात ते द्वितीयक मध्ये येतात. तृतीयक मध्ये वाहतूक, संदेशवहन, व्यापार आणि सेवा देणारे. चतुर्थक मध्ये जे काही बौद्धिक क्षमतेचा वापर करणारे असतात, जे अभियंता असतात, जे काही संशोधक असतात तर त्या ठिकाणी चतुर्थक व्यवसायामध्ये येणार आहेत. म्हणून या ठिकाणी भूषण हा संगणक अभियंता असल्यामुळे या ठिकाणी तो चतुर्थक व्यवसाय करणारा येईल. प्रश्न पहा पुढचा आहे, राष्ट्रीय उद्यान असलेला महाराष्ट्रातील जिल्ह्यांचा गट कोणता? हो, शेती पण प्राथमिक मध्ये येणार आहे पहा. राष्ट्रीय उद्यान असलेला महाराष्ट्रातील जिल्ह्यांचा गट कोणता? तर पहा महाराष्ट्रामध्ये एकूण 6 राष्ट्रीय उद्याने आहेत. 6 राष्ट्रीय उद्याने महाराष्ट्रामध्ये आहेत. तर आपण त्यांची सुद्धा पहा माहिती या ठिकाणी पाहणार आहोत. तर पहा या ठिकाणी या प्रश्नाचं उत्तर पहा द्यायचं आहे. नागपूर, ठाणे, रायगड की गोंदिया, गडचिरोली, रायगड,
चंद्रपूर, नागपूर, गोंदिया की गडचिरोली, ठाणे, चंद्रपूर यापैकी कोणता गट या ठिकाणी राष्ट्रीय उद्याने दाखवतो? अगदी बरोबर पहा, बरेच विद्यार्थ्यांनी बरोबर दिलेलं आहे पहा, चंद्रपूर, नागपूर आणि गोंदिया. तर हा जिल्ह्यांचा गट या ठिकाणी राष्ट्रीय उद्याने दाखवतो. तर पहा, महाराष्ट्रामध्ये एकूण 6 राष्ट्रीय उद्याने आणि 14 अभयारण्ये येतात, ज्याच्यामध्ये चंद्रपूर, ताडोबा व्याघ्र प्रकल्प वाघासाठी प्रसिद्ध आहे पहा, गोंदिया, नवेगाव बांध वाघासाठी, नागपूर पंडित जवाहरलाल नेहरू वाघासाठी आहे. हे लहान आहे पहा, सर्वात लहान आहे जे 6 राष्ट्रीय उद्याने आहेत. तर नागपूर हे या ठिकाणी पंडित जवाहरलाल नेहरू हे जे काय राष्ट्रीय उद्यान आहे ते सर्वात लहान येतं. बोरवली, ठाणे किंवा मुंबई उपनगरामध्ये संजय गांधी तर हे उद्यान आहे, बिबट्यासाठी प्रसिद्ध आहे. अमरावती मेळघाट गोगामल राष्ट्रीय उद्यान आहे या ठिकाणी वाघासाठी आहे. त्यानंतर सांगली, सातारा, कोल्हापूर आणि रत्नागिरी हे जे काही 4 जिल्हे आहेत पहा, सांगली, सातारा, कोल्हापूर आणि रत्नागिरी या 4 जिल्ह्यामधील काही भागांचा चांदोली राष्ट्रीय उद्यान या ठिकाणी तयार झालेला आहे, वाघासाठी प्रसिद्ध आहे. आणि या ठिकाणी चांदोली राष्ट्रीय उद्यान हे सर्वात मोठं उद्यान आहे. आणि बोर हे वाघासाठी आहे, या ठिकाणी याचं काम सध्या चालू आहे. या ठिकाणी पहा, बोर हे राष्ट्रीय उद्यान. तर अशा प्रकारे या ठिकाणी 6 राष्ट्रीय उद्यान आणि 14 अभयारण्ये महाराष्ट्रामध्ये येतात. म्हणून या ठिकाणी चंद्रपूर, नागपूर आणि गोंदिया या ठिकाणी हा राष्ट्रीय उद्यान असलेला महाराष्ट्रातील जिल्ह्यांचा गट. पर्याय क्रमांक सी या ठिकाणी बरोबर आहे. तर बरोबर आहे या ठिकाणी, शिक्षक हे तृतीयमध्ये येथील सेवा देतात. हो, बरोबर आहे, शिक्षण सेवेमध्ये येईल. प्रश्न पुढचा आहे पहा, खालील पर्यायांपैकी अयोग्य विधान कोणतं? या ठिकाणी चुकीचं विधान ओळखायचं आहे किंवा अयोग्य जे बरोबर नाही ते. पर्याय आहेत पहा, संप्रेरकाचे रक्तात मिसळणे, खोकणे हे अनैच्छिक क्रिया आहेत. प्रतिक्षिप्त क्रिया या अनैच्छिक क्रिया नाहीत. एखाद्या गरम वस्तूला हात लावला की तो लगेच मागे घेतला जातो ही अनैच्छिक क्रिया आहे. बोटाला सुई टोचली की आई ग हा उद्गार तोंडातून निघतो ही प्रतिक्षिप्त क्रिया आहे. आपल्याला अयोग्य विधान या ठिकाणी सांगायचं आहे. तर पहा या ठिकाणी अयोग्य विधान कोणतं आहे यापैकी? तर पहा या ठिकाणी पर्याय क्रमांक सी की एखाद्या गरम वस्तूला हात लावला की तो लगेच मागे घेतला जातो ही अनैच्छिक क्रिया आहे. तर हे जे काही विधान आहे ते अयोग्य आहे. कारण या ठिकाणी पहा, आपण या ठिकाणी लक्षात घ्यायचं आहे पहा, ती प्रतिक्षिप्त क्रिया आहे. कारण पहा, प्रतिक्षिप्त क्रिया म्हणजे काय? तर पहा, संवेदना झाल्यावरती मेंदूकडून आज्ञा न घेता चेतातंतू आणि स्नायूंनी जी परस्पर पार पाडलेली हालचाल असते, तर या हालचालीला पहा प्रतिक्षिप्त क्रिया असं पहा म्हटलं जातं. म्हणजे या ठिकाणी एखाद्या गरम वस्तूला हात लावला की लगेचच हात मागे घेतला जातो, म्हणजेच ही या ठिकाणी अनैच्छिक क्रिया आहे. म्हणून पहा, प्रतिक्षिप्त क्रिया असून ही अनैच्छिक क्रिया नाही. म्हणजेच पहा या ठिकाणी एखाद्या गरम वस्तूला हात लावला की ती लगेच तो हात जो मागे घेतला जातो, म्हणजेच ही या ठिकाणी प्रतिक्षिप्त क्रिया असल्यामुळे या ठिकाणी इतर जी काही पहा उदाहरणं आहेत ती अनैच्छिक क्रियाची आहेत. आणि अनैच्छिक क्रियाची ही उदाहरणं असल्यामुळे या ठिकाणी पहा पर्याय क्रमांक सी हे अयोग्य विधान आहे. तर आता या ठिकाणी हे अनैच्छिक क्रियेचं उदाहरण आहे की संप्रेरकाचे रक्तात मिसळणं, खोकणे हे अनैच्छिक क्रिया आहे. प्रतिक्षिप्त क्रिया या अनैच्छिक क्रिया नाहीत. हे विधान सुद्धा पहा बरोबर आहे. कारण ज्या प्रतिक्षिप्त क्रिया असतात त्या अनैच्छिक क्रिया नसतात. आणि बोटाला सुई टोचली की ही आई ग हा उद्गार तोंडातून निघतो ही प्रतिक्षिप्त क्रिया आहे. म्हणजे हे सुद्धा विधान या ठिकाणी बरोबर येईल. परंतु या ठिकाणी एखाद्या गरम वस्तूला हात लावला की तो लगेच मागे घेतला जातो ही अनैच्छिक क्रिया आहे. तर हे विधान या ठिकाणी पहा अयोग्य आहे. प्रश्न पुढचा आहे पहा, विद्युत दिव्याचे वैशिष्ट्य खालील पर्यायापैकी कोणते? विद्युत दिव्याचं वैशिष्ट्य जो काय बल्ब असतो आपला त्याचं वैशिष्ट्य खालीलपैकी कोणतं? विद्युत दिव्यात ऑक्सिजन असल्यामुळे तो जळत राहतो आणि प्रकाश पडतो. नायट्रोजन व आर्गॉन या वायूंमुळे विद्युत दिव्यातील कुंडलाची कार्यक्षमता वाढते. विद्युत दिव्यात अत्यंत कमी द्रवणांक असणाऱ्या धातूचे कुंडल असते. विद्युत दिव्यात अत्यंत कमी गोठणांक असणाऱ्या धातूचे कुंडल असते. या ठिकाणी विद्युत दिव्याचं वैशिष्ट्य कोणतं?
अगदी बरोबर. या ठिकाणी पर्याय क्रमांक बी बरोबर येणार आहे की नायट्रोजन आणि जे काही ऑर्गन वायू असतात पहा दिव्यामध्ये, तर या वायूंमुळे विद्युत दिव्यातील जी काही तार असते किंवा कुंडल असतं त्या कुंडलाची कार्यक्षमता पहा वाढते. आता या ठिकाणी दिव्यातील जे काही कुंडल असतात किंवा पहा तार असते ते या ठिकाणी पहा टंगस्टन, तर पहा टंगस्टनची असते, तर ज्याची पहा संज्ञा डब्ल्यू ही असते. पर्याय क्रमांक या ठिकाणी बी ज्या विद्यार्थ्यांनी सांगितलं त्या सर्वांचं या ठिकाणी बरोबर येणार आहे. प्रश्न पहा पुढचा आहे, खालील कारण आणि परिणाम यांचा अर्थ लक्षात घेऊन योग्य पर्याय निवडा. या ठिकाणी कारण आणि परिणाम दिलेले आहेत. पहा कारण आहे सरडा हा शीत रक्ताचा प्राणी आहे आणि परिणाम सभोवतालच्या तापमानानुसार सरड्याला त्याच्या शरीराच्या तापमानावर नियंत्रण ठेवता येते. या ठिकाणी वरचं कारण, खाली पहा परिणाम. फक्त अयोग्य, फक्त ब योग्य, अ आणि ब योग्य की अ आणि ब दोन्हीही अयोग्य. कारण आणि परिणाम लक्षात घेऊन याचं उत्तर द्यायचं आहे. तर या प्रश्नाचं उत्तर द्यायला बरेच जण चुकत आहेत की या ठिकाणी कारण काय सांगितलेले पहा, सरडा हा शीत रक्ताचा प्राणी आहे म्हणून त्याचा परिणाम काय होईल की सभोवतालच्या तापमानानुसार सरड्याला त्याच्या शरीराच्या तापमानावर पण नियंत्रण ठेवता येते. तर या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक ए फक्त अ हे योग्य आहे. तर बऱ्याच विद्यार्थ्यांचं पद चुकलेलं आहे. या ठिकाणी बरेच विद्यार्थी दोन्ही अ आणि ब योग्य असलं सांगत आहेत, परंतु या ठिकाणी सरडा हा शीत रक्ताचा प्राणी आहे तर याचा हा परिणाम नाही. तर या ठिकाणी त्याचं स्पष्टीकरण, जे शीत रक्ताचे प्राणी आहेत सरडा, कासव, पाल, मगर, दामन, अजगर आणि नाग हे आहेत आणि उष्ण रक्ताचे प्राणी मानव, वटवाघळे, देवमासा, कुत्रा, गाय आणि बैल. आता या ठिकाणी जे शीत रक्ताचे प्राणी असतात तर त्यांना त्यांच्या तापमानावरती पण नियंत्रण ठेवता येत नाही. तर पहा या ठिकाणी म्हणून पर्याय क्रमांक अ की सरडा हा शीत रक्ताचा प्राणी आहे, तर हे या ठिकाणी योग्य फक्त उत्तर येणार आहे. प्रश्न पुढचा आहे पहा, उष्णतेच्या अभिसरण प्रवाहाचे उदाहरण नसलेला पर्याय कोणता? उष्णतेच्या अभिसरण प्रवाहाचे उदाहरण नसलेला पर्याय आपल्याला सांगायचा आहे. प्रश्न 22 क्रमांकाचा की उष्णतेच्या अभिसरण प्रवाहाचं उदाहरण नसलेला पर्याय. तर या ठिकाणी पहा थोडीशी माहिती आहे की द्रव पदार्थास भांड्याच्या तळाकडून उष्णता जर दिली तर आधी तळालगत जो काही द्रव पदार्थ आहे किंवा जे पाणी आहे ते गरम होतं आणि त्याची घनता कमी होऊन ते गरम पाणी या ठिकाणी वरती जातं आणि वरचं जे काही जास्त घनता असणारं पाणी म्हणजे थंड पाणी आहे ते तळाला येतं. म्हणजे या द्रव पदार्थाची जागा वरून येणारा थंड द्रव पदार्थ घेतो आणि द्रव पदार्थाच्या घनतेतील या फरकामुळे असे प्रवाह निर्माण होऊन त्याद्वारे द्रव पदार्थात उष्णतेचे संक्रमण होतं आणि अशा प्रकारचं जे उष्णतेचं संक्रमण असतं तर याला उष्णतेचं अभिसरण असं म्हणायचं. म्हणजे या ठिकाणी आपलं जे काय आपण पाणी तापवतो त्या पाणी तापवल्यामुळे काय होतं, जे खालचं पाणी आहे ते आधी गरम होतं सुरुवातीला, त्याच्यानंतर हे पाणी त्याची घनता कमी होतं, म्हणजे खालची घनता कमी होणं म्हणजे पाणी हलकं होतं ते वरती जातं आणि वरचं पाणी जड असतं, थंड असतं, त्याची घनता जास्त असते तर ते पाणी या ठिकाणी खाली येतं. म्हणजे या ठिकाणी अशा प्रकारचे जे प्रवाह आहे ते सुरू होतात. म्हणजे या ठिकाणी जे हलकं पाणी आहे, घनता कमी असणारं पाणी वरती जाईल आणि वरचं जे थंड पाणी आहे जास्त घनतेचं पाणी खाली येतं आणि त्याच्यामुळे अशा प्रकारचे प्रवाह निर्माण होतात. त्याला उष्णतेचे अभिसरण असं म्हणायचं. म्हणजे या ठिकाणी समुद्राकडून जमिनीकडे खारे वारे वाहणे या प्रकारचं या ठिकाणी उदाहरण आहे. कंदिलाची वात तेवत राहणं, तर हे सुद्धा उदाहरण या ठिकाणी या अभिसरणाचं आहे. शेगडीवर ठेवलेल्या भांड्यातील पाणी तापणे हे उदाहरण सुद्धा या ठिकाणी या उष्णतेच्या अभिसरणाचं आहे. परंतु या ठिकाणी सूर्याची उष्णता पृथ्वीपर्यंत पोहोचणे, तर हे या ठिकाणी उष्णतेचे अभिसरण प्रवाहाचं उदाहरण नाही. म्हणून पर्याय क्रमांक सी या ठिकाणी याचा उत्तर बरोबर येणार आहे. बऱ्याच विद्यार्थ्यांचं या ठिकाणी उत्तर चुकलेलं आहे. बरेच विद्यार्थी ए बी वगैरे म्हणत आहेत. तर लक्षात घ्या, समुद्राकडून जमिनीचे खारे वारे वाहणे म्हणजे काय, तर जे काय समुद्र आहे तर समुद्रामध्ये काय होणार, पाणी त्या ठिकाणी तापलं किंवा जमीन तापली
तर या ठिकाणी जी हवा आहे ती पहा समुद्राकडे वाहते किंवा समुद्राकडून पहा जमिनीकडे वाहते, म्हणजे त्या ठिकाणी उष्णतेचं अभिसरण होत राहतं. कंदिलाची वात या ठिकाणी ती तापली की जे तेल वगैरे आहे तर ते खालचं तेल तापेल आणि ते वरती येणार आहे. त्यानंतर पहा शेगडीवर जे ठेवलेलं पाणी आहे ते आधी खालचं तापतं आणि त्याच्यानंतर पहा खालचं पाणी तापून ते वरती जाईल, वरचं पाणी खाली येईल. तर अशा प्रकारचे प्रवाह या ठिकाणी निर्माण होतात. तर हे जे काही सर्व उदाहरणं आहेत पहा 3, तर ही या ठिकाणी उष्णतेच्या अभिसरणाची येतील, परंतु सूर्याची उष्णता ही पृथ्वीपर्यंत डायरेक्टली पोहोचते, तर ही या ठिकाणी या अभिसरणाचं उदाहरण येणार नाही. कारण हे या ठिकाणी पहा प्रारणे यामार्फत ही जी काही उष्णता आहे ती जमिनीपर्यंत पोहोचते. प्रश्न पुढचा आहे, खालीलपैकी योग्य विधाने कोणती? योग्य विधान या ठिकाणी सांगायचं आहे आपल्याला, कोणती विधाने योग्य आहेत ती. खालीलपैकी योग्य विधाने कोणती? आयोडीन हा अधातू आहे. अधातूंना सहसा चकाकी नसते, आयोडीनला चकाकी असते. आयोडीन हा धातू आहे. ऑप्शन आहेत फक्त अ आणि ब, फक्त क आणि ड, फक्त अ ब क, ब क ड. योग्य विधान आपल्याला या ठिकाणी सांगायचं आहे. या ठिकाणी व्यवस्थित विचार करून सांगा. या ठिकाणी तुम्हाला थोडंसं स्पष्टीकरण देतो की जे अधातू असतात त्या अधातूंना चकाकी नसते, परंतु या अधातूमध्ये असा एक अपवाद आहे जो आयोडीन आहे, कारण आयोडीनला चकाकी असते. त्यानंतर अधातू हे कठीण नसतात, म्हणजे ते अस्फटिक असतात. अपवाद हिरा, हिरा हा या ठिकाणी कठीण असतो, परंतु हिरा या ठिकाणी अधातू आहे. ते वर्धनीय आणि तन्यता नसणारे असतात. जे अधातू असतात ते वर्धनीय आणि तन्यता नसणारे आहेत. स्थायू किंवा वायुरूपामध्ये हे अधातू असतात. अपवाद ब्रोमीन, कारण ब्रोमीन हा अधातू आहे, परंतु तो द्रव रूपामध्ये आढळतो. तर आता या ठिकाणी तुम्हाला या प्रश्नाचं उत्तर येईल की खालीलपैकी योग्य विधान यापैकी कोणतं? तर या ठिकाणी अ, ब आणि क, तर हे 3 विधान या ठिकाणी योग्य येणार आहेत. म्हणजे पर्याय क्रमांक या ठिकाणी सी, अ, ब आणि क, तर ही 3 विधाने या ठिकाणी बरोबर येतील. प्रश्न पुढचा आहे विद्यार्थी साधन सामुग्री वाया न घालविता त्याचा प्रयत्नपूर्वक पुनर्वापर करतो. हे खालील पर्यायापैकी कशाचं उदाहरण आहे? तर विद्यार्थी आहे, तर त्याच्याकडे काही साधन सामुग्री आपण दिली, तर ते साधन सामुग्री तो वाया घालवत नाही आणि त्या साधन सामुग्रीचा तो प्रयत्नपूर्वक असा पुनर्वापर करतो. म्हणजे काही टाकाऊ भाग असेल त्या भागाचा तो पुनर्वापर करतो, प्रयत्नपूर्वक पुनर्वापर करतो. तर हे खालीलपैकी कशाचं उदाहरण येईल? विश्लेषणासंबंधीचा क्षमता विकास, वर्गीकरणासंबंधीची अध्ययन निष्पत्ती, निरीक्षण व त्याची मांडणी या संबंधीचा अपेक्षित वर्तन बदल किंवा प्रयोगशीलतेसंबंधीचे अध्ययन दर्शक. तर या ठिकाणी विद्यार्थी जो काही कचरा वगैरे जरी असेल किंवा टाकाऊ भाग असेल तर त्याचा तो पुनर्वापर करतो. तर हे कशाचं उदाहरण असेल? छान, छान. गुड, व्हेरी गुड. तर या ठिकाणी एखादा विद्यार्थी असेल, त्या विद्यार्थ्याकडे आपण एखादा पेपर दिला किंवा एखादी कोणती एक साधन सामुग्री दिली आणि तो काय करतोय, तर तो वाया घालवत नाही. त्याचा कोणताही भाग असो, तर तो वाया न घालवता त्या भागाचा तो प्रयत्नपूर्वक पुनर्वापर करत आहे. पुनर्वापर करत आहे. तर या ठिकाणी हे जे काही उदाहरण आहे ते प्रयोगशीलतेसंबंधीचे अध्ययनदर्शक या ठिकाणी दाखवतं. म्हणजे त्याच्यामध्ये काहीतरी प्रयोगशीलता आहे. त्याच्यामध्ये काहीतरी नाविन्यता आहे. तो काहीतरी विचार करतो आणि त्या गोष्टीचा जे काही आपण गोष्ट टाकून देणार आहे त्याचा पुनर्वापर करतो. म्हणजे प्रयोगशीलता, म्हणजे तो प्रयोगशील असा विद्यार्थी आहे आणि प्रयोगशीलतेसंबंधीचे अध्ययनदर्शक याचं हे उदाहरण आहे. पर्याय क्रमांक डी अगदी बरोबर आहे. प्रश्न पुढचा येईल की
युरोपातील ख्रिस्ती धर्मातील प्रतिधर्म सुधारणा चळवळ म्हणजे काय? युरोपातील ख्रिस्ती धर्मातील प्रतिधर्म सुधारणा चळवळ कॅथॉलिक पंथांच्या अनुयायांनी धर्मगुरू विरुद्ध केलेले बंड, प्रोटेस्टंट पंथाच्या अनुयायांनी पोप विरुद्ध केलेले बंड, पोपच्या प्रेरणेने कॅथॉलिक पंथाच्या अनुयायांनी केलेले सामाजिक कार्य, मार्टिन लुथरने प्रसिद्ध केलेला धर्म सुधारणा जाहीरनामा. प्रतिधर्म सुधारणा म्हणजे काय? तर या ठिकाणी थोडं चुकत आहे पहा. या ठिकाणी प्रतिधर्म सुधारणा युरोपातील जे काही ख्रिस्ती धर्म आहे तर ख्रिस्ती धर्मामधील प्रतिधर्म सुधारणा चळवळ म्हणजे पर्याय क्रमांक या ठिकाणी सी, पोपच्या प्रेरणेने कॅथॉलिक पंथांच्या अनुयायांनी जे केलेलं सामाजिक कार्य असतं किंवा केलेलं सामाजिक कार्य आहे तर त्या सामाजिक कार्याला प्रतिधर्म सुधारणा चळवळ असं पहा म्हटलं जातं. पर्याय क्रमांक सी याचं पहा उत्तर बरोबर येईल. प्रश्न पहा पुढचा आहे, गोपाळ हरी देशमुख यांच्याशी संबंधित नसलेली बाब खालील पर्यायापैकी कोणती? गोपाळ हरी देशमुख यांच्याशी संबंधित नसलेली बाब. दिग्दर्शन या साप्ताहिकातून शतपत्रांचं लेखन केलं, वाचनालयाची चळवळ, विधवा विवाहाचा पुरस्कार, लोकहितवादी या टोपण नावाने त्यांनी लेखन केलं. तर पहा संबंधित नसलेली बाब या ठिकाणी आपल्याला सांगायची आहे म्हणजे 3 बाबी या गोपाळ हरी देशमुख यांच्याशी संबंधित असतील, एक बाब त्यांच्याशी संबंधित नाही. ए बी. तर पहा जे विद्यार्थी पर्याय क्रमांक ए सांगत आहे तर त्या विद्यार्थ्यांचं उत्तर या ठिकाणी पहा बरोबर येणार आहे. कारण या ठिकाणी पहा गोपाळ हरी देशमुख, तर पहा यांच्याबद्दल माहिती थोडीशी या ठिकाणी. गोपाळ हरी देशमुख हे लोकहितवादी या नावाने ओळखले जातात. त्यांनी विधवा विवाहाचा पुरस्कार केला, स्त्री पुरुष समानतेचा पुरस्कार केला, वाचनालयाची चळवळ त्यांनी चालवली, हिंदुस्थानचा इतिहास, पानिपतची लढाई हे ग्रंथ त्यांनी लिहिले. तर गोपाळ हरी देशमुख यांच्या बाबतीत ही माहिती. आता त्यानंतर भाऊ महाजन यांच्या प्रभाकर या साप्ताहिकातून जे लेख लिहिले जात तर त्याला शतपत्रे असं म्हणतात. राव बहादूर तर ही पदवी सरकारने भाऊ महाजन यांना दिली. आता दर्पण हे पहिलं वृत्तपत्र आणि दिग्दर्शन ही पहिले मासिक बाळशास्त्री जांभेकर यांनी सुरू केलं. म्हणजे या ठिकाणी पहा दर्पण याचा उल्लेख आलेला आहे, दिग्दर्शन याचा उल्लेख आलेला आहे. तर पहा दिग्दर्शन हे जे काही साप्ताहिक होतं किंवा जे मासिक होतं ते बाळशास्त्री जांभेकर यांनी सुरू केलं होतं आणि प्रभाकर या साप्ताहिकातून त्यांनी शतपत्रे या ठिकाणी लिहून घेतली आणि या ठिकाणी ते म्हणजे प्रभाकर जे साप्ताहिक आहे ते भाऊ महाजन यांनी सुरू केलं. म्हणजे या ठिकाणी दिग्दर्शन साप्ताहिकातून शतपत्रेचं लेखन या ठिकाणी ही जी बाब आहे ती गोपाळ हरी देशमुख यांच्याशी संबंधित नाही. वाचनालयाची चळवळ, विधवा विवाहाचा पुरस्कार आणि लोकहितवादी या टोपण नावाने लेखन, तर या 3 बाबी यांच्याशी संबंधित आहेत. बरोबर मिलिंद घरपानकर, बरोबर सर. प्रश्न पुढचा आहे पहा. प्रश्न पुढचा आहे, संस्था संघटना त्यांचे संस्थापक यांची योग्य जोडी दर्शवणारा पर्याय सांगायचा आहे. पहा संस्था आणि संघटना या ठिकाणी दिले आहेत, पुढे संस्थापक आहेत. आता यांच्या आपल्याला जोड्या या ठिकाणी लावायच्या आहेत. संस्था आहे पहा हिंदुस्तान सोशलिस्ट रिपब्लिकन असोसिएशन, आझाद हिंद सेना, हिंदुस्तान रिपब्लिकन असोसिएशन, इंडिया हाऊस. संस्थापक दिले आहेत पहा रासबिहारी बोस, सचिंद्रनाथ सन्याल, सुभाषचंद्र बोस, चंद्रशेखर आझाद, श्यामजी कृष्ण वर्मा. तर आता या ठिकाणी जोड्या सांगा आणि या ठिकाणी पहा ऑप्शन A, B, C, D सांगायचा आहे. तर पहा जे विद्यार्थी पर्याय क्रमांक C सांगत आहेत या विद्यार्थ्यांचं पर्याय ठिकाणी पहा बरोबर येणार आहे.
तर आता या ठिकाणी यांच्या जोड्या व्यवस्थित पहा की हिंदुस्तान सोशलिस्ट रिपब्लिकन असोसिएशन ही जी काही संस्था आहे तर ही भगतसिंग, राजगुरू, सुखदेव, चंद्रशेखर आझाद तर यांनी स्थापन केली. आझाद हिंद सेना रासबिहारी बोस यांनी स्थापन केली. हिंदुस्तान रिपब्लिकन असोसिएशन सचिंद्रनाथ सन्याल, राजेंद्र लहरी, अशफाक अल्ताफ अल्तखान यांनी स्थापन केली आणि इंडिया हाऊसची स्थापना श्यामजी कृष्ण वर्मा यांनी या ठिकाणी केलेली आहे. म्हणून पर्याय क्रमांक सी या ठिकाणी अगदी बरोबर आहे. ज्या विद्यार्थ्यांनी दिलं उत्तर ते या ठिकाणी बरोबर आहे. प्रश्न पुढचा आहे, आझाद हिंद सेनेचे कोणते बोधचिन्ह होते? आझाद हिंद सेनेचं बोधचिन्ह सांगायचं आहे पेटती मशाल चरख्याचे चित्र, भरारी घेणारा फिनिक्स पक्षी, झेप घेणारा वाघ. हो, आपण प्रिव्हियसच प्रश्न घेतलेले आहेत, पाठीमागचे प्रश्न आहेत. कारण पाठीमागचे प्रश्न रिपीट होतात आणि काही प्रश्न त्या माहितीवरतीच आधारित असतात. त्याच्यामुळे आपण या ठिकाणी प्रिव्हियस इयरचे प्रश्न घेत आहोत. अगदी बरोबर या ठिकाणी झेप घेणारा वाघ. पर्याय क्रमांक डी, आझाद हिंद सेनेचे जे बोधचिन्ह होतं ते झेप घेणारा वाघ तर हे आहे. प्रश्न पुढचा आहे, स्वराज्याचे शत्रू आणि त्यांच्या विरुद्ध संघर्ष केलेल्या शिवरायांच्या स्वामिनिष्ठ व्यक्ती यांची अयोग्य जोडी खालील पर्यायापैकी कोणती? तर या ठिकाणी अयोग्य जोडी या ठिकाणी ओळखायची आहे. स्वराज्याचे जे शत्रू आहेत आणि त्यांच्या विरुद्ध जे संघर्ष केलेले शिवरायांचे स्वामिनिष्ठ व्यक्ती होते तर यांची आपल्याला जोड्या या ठिकाणी दिल्या आहेत. तर यापैकी कोणती अयोग्य जोडी आहे तर तो पर्याय आपल्याला सांगायचा आहे. तर या ठिकाणी पर्याय क्रमांक बी, दौलत खान मुरारबाजी. तर हा या ठिकाणी पर्याय किंवा जी काही जोडी आहे ती या ठिकाणी अयोग्य अशी जोडी आहे. आता या ठिकाणी पाहिजे शाहिस्ती खान हा या ठिकाणी ज्यावेळेस पुण्याकडे येत होता त्यावेळेस चाकणजवळ फिरंगोजी नरसाळा म्हणजे चाकणचा जो काही किल्ला होता तर तो किल्ला या ठिकाणी 2 महिने लढवला. म्हणजे या ठिकाणी शाहिस्ती खान हा या ठिकाणी शत्रू येईल, फिरंगोजी नरसाळा स्वामिनिष्ठ भक्त येणार आहे. म्हणजे ही जोडी या ठिकाणी योग्य आहे ज्यांच्यामध्ये हे लढाई झाली. मुरारबाजी, आता जे मुरारबाजी सांगितलेले आहे मुरारबाजी आणि या ठिकाणी दौलत खान ही जोडी अयोग्य का आहे? कारण या ठिकाणी मुरारबाजीने दिलेर खान तर यांच्यासोबत या ठिकाणी लढाई केली किंवा संघर्ष केला. ज्यांनी पुरंदरच्या किल्ल्याला वेढा देण्यासाठी त्यांनी संघर्ष केला. कारण मुरारबाजी हे ते किल्लेदार होते. त्यानंतर सिद्धी मसूद तर बाजीप्रभू देशपांडे आणि सिद्धी मसूद यांच्यामध्ये संघर्ष झाला. पन्हाळगडाच्या वेढ्यातून सुटून विशाळगडाकडे जात असताना शिवाजी महाराजांना या ठिकाणी घोडखिंडीमध्ये बाजीप्रभू देशपांडे या ठिकाणी पाठीमागे थांबले. शिवाजी महाराजांना विशाळगडाकडे पाठवलं आणि त्या ठिकाणी बाजीप्रभू देशपांडे आणि सिद्धी मसूद यांच्यामध्ये त्या ठिकाणी युद्ध झालं किंवा लढाई झाली होती. ज्या ठिकाणी बाजीप्रभू देशपांडे धारातीर्थी पडले आणि त्या ठिकाणी जी घोडखिंड आहे त्या घोडखिंडीला पावनखिंड असं त्या ठिकाणी नामकरण देण्यात आलं. तर या ठिकाणी ही जोडी सुद्धा योग्य आहे. बहलोल खान आणि प्रतापराव गुजर. आता या ठिकाणी ही जी काय जोडी आहे ही जोडी योग्य आहे. आता यांच्या बाबतीत माहिती तर छत्रपती शिवाजी महाराज यांच्या आग्र्यावरून परतीनंतर ज्यावेळेस शिवाजी महाराज आग्र्यामध्ये अडकले होते त्यावेळेस शिवाजी महाराज आग्र्यावरून सुटका झाल्यानंतर त्यांची ते परतत असताना प्रतापराव आणि मोरोपंत पिंगळे यांनी पुरंदरच्या तहामध्ये जे काही किल्ले गेले होते ते त्याच्यामधील अनेक दुर्ग त्यांनी परत जिंकून घेतले. साल्हेर किल्ल्यासाठी झालेल्या समोरासमोरच्या लढाईमध्ये त्यांनी मुघल सरदार इखलास खान आणि बहलोल खान यांचा पराभव करून इतिहास घडवला. प्रतापराव गुजर हा मराठा साम्राज्याचे तिसरे सेनापती होते. जे प्रतापराव गुजर होते हे मराठा साम्राज्याचे तिसरे सेनापती होते आणि यांचं खरं नाव कुडतोजी गुर्जर असं या ठिकाणी होतं. या ठिकाणी लक्षात घ्यायचं आहे प्रतापराव गुजर यांचं नाव काय तर त्यांचं खरं नाव कुडतोजी गुर्जर असं होतं आणि त्यांनी साल्हेर किल्ल्यासाठी झालेल्या
समोरासमोरच्या लढाईमध्ये मुघल सरदार इखलास खान आणि बहलोल खान यांचा पराभव करून इतिहास घडविला होता. म्हणून या ठिकाणी आपल्याला जी काही माहिती या ठिकाणी दिलेली आहे तर याच्यामध्ये या माहितीवरून या ठिकाणी शाहिस्ते खान फिरंगोजी नरसाळा ही जोडी योग्य आहे. बहलोल खान प्रतापराव गुजर ही जोडी बरोबर आहे. सिद्दी मसूद बाजीप्रभू देशपांडे ही जोडी बरोबर आहे. परंतु दौलत खान मोरारबाजी ही जोडी या ठिकाणी अयोग्य अशी आहे. तर या ठिकाणी तुम्हाला याच्यावरती कोणत्याही प्रकारे प्रश्न विचारला गेला तर या ठिकाणी तुम्हाला हे प्रश्न नक्कीच सोडवता येतील. प्रश्न पुढचा आहे आणि शेवटचा प्रश्न या ठिकाणी आजचा सेशन मधला की दिल्ली झाली दिनवाणी दिल्ली शाचे गेले पाणी डॅश राणी भद्रकाली कोपली अशा शब्दात समकालीन मराठी कवी देवदत्त यांनी कोणाचे वर्णन केलेलं आहे. तर शेवटच्या प्रश्नाचं उत्तर द्यायचं आहे. दिल्ली झाली दिनवाणी दिल्लीशाचे गेले पाणी डॅश डॅश राणी भद्रकाली कोपली. तर हे जे काही वर्णन आहे तर ते समकालीन मराठी कवी देवदत्त यांनी महाराणी ताराबाई यांचं हे वर्णन केलेलं आहे. दिल्ली झाली दिनवाणी दिल्लीशाचे गेले पाणी डॅश राणी भद्रकाली कोपली. तर यांचं या ठिकाणी महाराणी ताराबाई यांचं हे वर्णन मराठी कवी देवदत्त यांनी केलेलं आहे. तर अशा प्रकारे या ठिकाणी आपण एकूण 30 प्रश्न जे पाठीमागच्या परीक्षेमध्ये विचारले गेलेले होते ज्याच्यावरती आपण प्रत्येक प्रश्नाचं काही प्रश्नांचं आपण स्पष्टीकरण केलं नाही परंतु बऱ्याच प्रश्नांचं आपण स्पष्टीकरण केलं ज्याच्यामध्ये आपण इतरही माहिती या ठिकाणी पाहिलेली आहे. जी नवीन माहिती तुमच्यासाठी असेल